आपल्या काही आता सबस्क्रायबर ज्या आहेत, त्या महिला पण आहेत, ज्या हं, हाउसवाईफ आहेत. हं. मग त्यांना कसं होतं घरातलं काम सगळं दिवसभराचं करायचं आणि मग बरोबर. सकाळी लवकर उठून मुलांच्या शाळेची गडबड सगळंच गडबड आहे. असते. राइट, राइट, मग राइट. त्यांनी वेळ कधी काढायचा? हं. सो तुमच्या हिशोबाने योग्य वेळ कुठली असली पाहिजे? येस. सो तसं बघायला गेलं तर ब्रह्ममुहूर्त जो आपण म्हणतो हं. 3:40 ओके. सगळ्यात बेस्ट टाईम आहे. बट ऑब्व्हियसली आता आपण एवढे बिझी आहोत, की ते हं. पॉसिबल होत नाही आपल्याच्याने. बट मी असं म्हणेन, की महिलांसाठी खास जर त्या खूप बिझी आहेत, तर जेवणाच्या आधी ओके. कारण आपण ज्यावेळेस जेवण वाढून घेतो, हां. त्यावेळेस आपण शांत झालेलो असतो. कारण आपल्याला माहिती आहे आता आपण जेवण करायचंय. बरोबर. मन कुठेतरी अलाईन असतं हां. त्या जेवणासोबत. हं. सो त्याच्या आधी तुम्ही 10 मिनिटं मेडिटेट करू शकता. ठीक आहे. ओके. बट ॲक्चुअली जर तुम्हाला करायचं असेल तर सकाळी उठल्या-उठल्या योगा करून, प्राणायाम करून हां. मेडिटेशन केलेलं सगळ्यात बेस्ट असतं. आणि रात्री झोपायच्या आधी ओके. दिवसभर काय झालं हां. त्याचं ॲनालिसिस करणं, उद्या मला काय करायचंय त्याचं ॲनालिसिस करणं आणि डोळे झाकून आयदर तुम्ही ओम चॅन्ट करा, भ्रामरी प्राणायाम करा किंवा डोळे मिटून 10 मिनिटं शांत बसा. ओके. दॅट्स ओके. अल्सो गुड. अजिबातच वेळ नाहीये म्हणजे हं. एवढं बिझी रुटीन आहे आपलं, की हं. आपल्याला वेळच नाही मिळत आहे. हं. तर मग तुम्ही बेसिक स्टेप घ्या. जेवणाच्या आधी तुम्ही बसा 10 मिनिटं तुम्ही थोडंसं हलके ब्रीथिंग करा, मेडिटेट करा आणि देन जेवण करा. पण ओके. त्याच्यामध्ये पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप भूक लागली आहे हां. आणि मेडिटेट करता असं करू नका. ओके. पोट वाचतंय आणि मेडिटेट करता मेडिटेशन होणार होणार नाही. नाही.